धार्मिक तेढ निर्माण करायचं नाही, आता भाषावाद निर्माण करायचा आणि त्याच्या माध्यमातून मूलभूत प्रश्नांना, म्हणजे आज नोकरीबद्दल कोणी बोलत नाहीये मोठ्या प्रमाणामध्ये. आम्ही बघतो बाजूला या ठिकाणी जे आहे ते आज पण आझाद मैदानला एक आंदोलन चालू आहे. रोज इथे या ठिकाणी 4-4, 5-5 आंदोलन त्या ठिकाणी असतात. माणसांना हा प्रश्न पडलाय की सरकारी नोकरी मिळणार आहेत की नाही, आम्हाला त्या ठिकाणी भरती होणार आहे की नाही, शिक्षकांची भरती होणार आहे की नाही, हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी आहेत. आणि तुम्हालाही माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेचा वैद्यकीय डिपार्टमेंटमध्ये जा किंवा तुम्ही शाळेमध्ये जा किंवा शिक्षकांची संख्या विचारा किंवा डॉक्टरांची विचारा किंवा चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची संख्या विचारा, तुम्ही बघा काय. पण आज ही परिस्थिती मुंबईमध्ये आहे. आज क्रॉफर्ड मार्केटच्या समोरचं मच्छी मार्केट जे आहे ते बंद झाले. अशी वक्तव्य करणाऱ्यांना सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करायला हवी आहे की फक्त कडवट विचारसरणीच्या लोकांवरच कारवाई केली जाणार, उजव्या कडवट विचारसरणीच्या लोकांवर कारवाई करायला हवी नाही. मला कळत नाही हे की म्हणजे एकदा तुम्हाला मला प्रश्न विचारायचा की नक्षलवादाला करायचं, अर्बन नक्षलवाद सांगितलं बरोबर आहे ना, शब्द अर्बन नक्षलवाद आहे त्याच्यामध्ये, शहरी नक्षलवाद, नंतर त्याच्यामध्ये बदलून कडवट दावे विचारांनी. प्रश्न असा आहे की हे जनसुरक्षा विधेयक का आणलं, आणि या शहरी नक्षलवाद शब्दालाच माझा खरं तर आक्षेप आहे. यासाठी आक्षेप आहे, मी सुरुवातीपासून सांगते की हा शहरी नक्षलवाद हा शब्द भाजपाच्या एका सांसदांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये काढला आणि तिथून याची सुरुवात झालेली की शहरी नक्षलवाद. आणि मला एक गोष्ट सांगायचं की या देशाच्या संविधानाने तुम्हाला अधिकार दिलाय, तुम्ही बोलू शकता. असं आहे की त्याला कोणाला आवडेल ना आवडेल ही गोष्ट वेगळी आहे. तुम्ही संविधानाच्या विरोधात बोलत असाल तर तुमची ती कारवाई व्हायला पाहिजे. पण तुमच्याकडे ऑलरेडी नक्षलवादाच्या संदर्भामधले कायदे आहेत, अतिरेक्या संदर्भामधले कायदे आहेत, मोहवाद्या संदर्भामधले कायदे आहेत. तुमचं सरकार केंद्रामध्ये आता 11 वर्ष आहे, राज्यामध्ये किती वर्ष आहे, तुम्ही ऍक्शन घ्या ना. तुम्हाला हे बिल का आणावं लागलं, या बिलाच्या माध्यमातून तुम्ही कोणाची मुस्कटबाजी करणार आहे. म्हणजे एखाद्या पत्रकाराने प्रश्न विचारला, माझा तर पहिला प्रश्न आहे की मग अर्बन नक्षलच्या त्या कायद्याच्या अंतर्गत पहिली कारवाई मनोहर कुलकर्णीवर झाली पाहिजे, का नाही झाली पाहिजे, झाली पाहिजे ना. की त्यांनी आज जे स्टेटमेंट केले की मी राष्ट्रध्वज मानत नाही, त्याच्यावर पहिली काय कारवाई करणार का सरकार. दुर्दैवाने सरकार त्यांच्यावरती कुठल्याही कारवाई करत नाही. मागे सुद्धा आम्ही अधिवेशनामध्ये त्यांच्या विरोधामध्ये इतका आवाज उचलला होता, ज्यावेळी ते असे म्हणाले होते त्यावेळेला, तेव्हा पण कुठला आवाज उचलला नाही. महिलांच्या संदर्भामध्ये ते आंब्याच्या बाबतीत बोलले, कुठला आवाज त्यांच्या संदर्भात उचलला नाही. भीमा कोरेगावच्या संदर्भामध्ये आम्ही सातत्याने बोललो, त्यांच्याबद्दल कुठला आवाज त्या ठिकाणी उचलला गेला नाही. म्हणजे आमचं म्हणणं आहे की आता हे जे काल झालं हाऊसमध्ये त्यांच्यावरती पण घेणार आहात का. मला प्रश्न एवढाच आहे की या माध्यमातून तुम्ही कोणाची मुस्कटदाबी करणार. एखादा पत्रकार पारदर्शी पद्धतीने, आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे की लोक चॅनल बघण्यापेक्षा युट्यूब बघतात. काही काही पत्रकारांचे लोक स्वतःहून जाऊन बघतात. का बघतात, त्याच्यामध्ये कंटेंट असतो, त्याच्यामध्ये पारदर्शकता येते, रेफरन्स असतात. त्यामुळे मला असं वाटतं की अशा पत्रकारांचं तुम्ही त्या ठिकाणी मुस्कटदाबी करताय का. आमच्यासारखी लोक सातत्याने अदानीच्या विरुद्ध आवाज काढतायत की मुंबईला विकण्याचं तुम्ही एवढं मोठं षडयंत्र केलेलं आहे. म्हणजे मी तर काल सर्वे पण दाखवला